ज्यांनी या मंदिरामध्ये 18 वर्ष सतत काम केलं ते या मंदिराचे सहसचिव म्हणून ते काम करीत होते आणि त्यांना काही वर्षापूर्वी मला वाटते 3 या 4 वर्षापूर्वी त्यांची दीक्षा झाली। त्याच्या पूर्वाश्रमीचे नाव होते श्री मुरलीधरजी कापसे आणि त्याच्या विल्लीचं नाव आहे आता श्री मोरारी दादा बेळकर मोदा। यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक या ठिकाणी करावं अशी आपणास विनंती आहे। माईक एकदा जयघोष करायचा आहे। श्री दत्तात्रय महाराज की दंडवत प्रणाम। अत्यंत आनंदपूर्वक आणि अतिशय हर्षोल्लासात होत असलेली ही सभा मागील 5 दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आमच्या पासून अतिशय जवळ असलेले श्री परमपूज्य महंत श्री गोविंद बाबा रनाळा इथून यांनी अतिशय सुंदरशा श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळा श्रवणी लीळा आपण ग्रहण केलेले आहेत। ही अत्यंत आनंदाची बाब आणि मोठी मिळकत मागील 5 दिवसापासून मी बाबांकडून मिळवलेली आहे। मला प्रास्ताविकासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे। बंधूंनो, काल इथे भव्य दिवसी पालखी सोहळा अतिशय बँड बाजासह घोडे उत्सव ह्या सगळ्या वस्तू आणि अतिशय आनंद सर्व गावभरात दिसत होता आणि खरखर वाटत होतं की खरखर प्रत्यक्ष परमेश्वर इथं अवतरले की काय असं त्या क्षणामध्ये। आणि जे कधी मी नाचताना बघितलं नाही त्या सुद्धा माऊल्या ते माझे मित्र सगळे या ठिकाणी रात्री मला कुठल्याही वयाचं मानाचं त्यांनी भार न ठेवता त्या खूप हर्षोल्लासात इथं आनंद व्यक्त केला आणि म्हणून खरोखरच हा आनंद असाच कायम राहावा ही मी आधीच शुभेच्छा देतो। रौद्र महोत्सव या निमित्ताने अर्थात 25वे हे वर्ष आणि एक विशेष आयोजन म्हणायला हरकत नाही त्या मंडळाने केलेलं आहे। मला अभिमान वाटतं की या कापसे परिवारातर्फे ही जागा या परमेश्वराच्या निमित्ताने देण्यात आली। हो, किती कापसे येतील आणि किती जातील यात काही सांगता येत नाही, परंतु ज्या जीवाने ही जागा तिथे दान केली ते खरोखर त्या कापसे परिवाराचं अनंत जन्मांचं ते भाग्य आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत हे मंदिर राहणार आहे आणि तोपर्यंतच हे मंदिर आणि तुम्हाला हे जे ज्ञान आहे तंत्र आहे ते चालत राहावं अशी माझी इच्छा आहे। मला आठवतं आज आम्हाला माहिती आहे की 25 वर्षे या मंदिराला झालेली आहे। थोडा पूर्वपीठिका ज्याला इतिहास म्हणतात त्याकडे थोडं मी दृष्टिकोन करू इच्छितो। 25 वर्ष हे मंदिर बनल्याचं निमित्त आहे। वास्तविक पाहता याची सुरुवात शेरगडे परिवारापासून झालेली। जवळपास आमचे कैवल्यवासी सरपंच होते जगन्नाथजी खेरगडे यांचे वडील कैवल्यवासी पंजाबरावजी गंगारामजी खेरगडे यांनी मला लाईन गेली हा यांनी जवळपास 71-72 पासून पाहतो, जेव्हा मी छोटासा बालक होतो तेव्हापासून दत्त जयंतीचा सोहळा त्या खेरगडे परिवारातर्फे केला जात होता। मी असं ऐकलेलं आहे की त्यांच्याही वडिलांकडून अर्थात कैवल्यवासी गंगारामजी खेरगडे यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा जेव्हा मंदिर बनलं त्यावेळी मात्र त्या कैवल्यवासी शेवटचे जे त्यांचे पुत्र होते जे आमचे सरपंच राहिले तिथे 15-20 वर्षापर्यंत
जगन्नाथजी खिरगळे यांनी हा कार्यक्रम 5-6 वर्षे इथे राबवला. त्यांचा कैवल्यवाद झाल्यानंतर मात्र ही धुरा खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची आमच्याकडे आली आणि ती कार्यक्रमाची जी धुरा आहे ती अत्यंत स्फूर्तपणे आम्ही सांभाळली. त्याचा मला सार्थपणे अभिमान आहे. या परिवाराचा मी एक घटक आहे याचाही मला अभिमान आहे. या गावाचा पहिला मी दीक्षित याचाही मला अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी दीक्षित झालो तेव्हा या गावाच्या इतिहासात कोणीतरी दीक्षित झाला असं मला तरी वाटत नाही. आमच्या गावाचा वार्ड नंबर 1 आहे त्या ठिकाणी मात्र 100% परिवाराच्या एक आई तपस्विनी अनुसयाताई त्या झाल्यानंतर मग त्यांची सुनबाई तर त्या सासूबाई त्या गेल्या त्यानंतर त्यांची सुनबाई असा तो वारसा. परंतु या गावाने मात्र हा लाभ हा योग माझ्या नावाने घडला आणि माझ्यानंतर माझ्या काकू जे आता शिक्षणानंतर त्या सरल्या देखील आता इथं नाही त्यांच्या स्मृती मात्र नक्कीच आमच्या इथे आहेत. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून हा झालेला संकल्प आणि या मंदिराची संकल्पना एक विशेषता आहे या मंदिराची मी व्यासपीठाला सांगू इच्छितो. कारण त्या व्यक्तीचं नाव जर घेतलं नाही तर कार्यक्रम पूर्ण होणार व्हावं असं मला वाटत नाही. ज्या व्यक्तीच्या माध्यमामधून या मंदिराची धुरा ठेवल्या गेली, ज्या माध्यमामधून या मंदिराचं एवढं मोठं नाव झालं, पंचकृष्ण भजन संध्या झाली, गावोगावी महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालक मंडळ अशी अनेक मंडळं निर्माण झाली. तर फाउंडर मेंबर कोण याचा जर विचार केला तर परमपूजनीय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय एक सड पातळसे व्यक्तिमत्व ज्याचं 45 किलो वजन होतं किंवा नाही असे ते कैवल्यवासी आदरणीय राघवदादा भोजने. ते इथे आले, त्यांना हा संकल्प मिळाला आणि त्यांनी ही जागा सिलेक्ट केली आणि या ठिकाणी या मंदिराचं पायाबंदी झाली. त्यांना मिळालेली जी पैसे जे त्यांच्याजवळ दक्षिणा जी होती त्याला कपाड शक्ती म्हणतो आम्ही. त्या कपाड शक्तीचे सगळे पैसे त्यांनी याच मंदिराला लावली आणि त्या मंदिराचं फाउंडेशन केलं गेलं. दुसरी विशेषता अशी आहे आज त्यांच्या मध्ये नाही, त्याची एक स्मृती आहे आणि ती स्मृती कोणी मला वाईट म्हणलं चांगलं म्हणलं त्याची हरकत नाही, परंतु ती स्मृती आठवणे गरजेची आहे मला वाटतं. आमचा स्मृतीस्थळ ग्रंथ आमच्या लोकांनी काय केलं, आमच्या पूर्वपिढीच्या लोकांनी आमच्यासाठी काय केलं ते दाखवतं, त्यांचा इतिहास दाखवतं. आणि म्हणून या मंदिराचा इतिहास याच पूर्वपिढीच्या मागे दडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या हयातीमध्ये गावोगावी जाऊन पदयात्रा करून, सायकल यात्रा आम्हाला तर 4 व्हीलर लागते, 2 व्हीलर शिवाय आम्ही जात नाही, त्या व्यक्तीने सायकलच्या पदयात्रा करून अख्खा महाराष्ट्र परिभ्रमण केला. आणि त्या परिभ्रमणामधून प्रत्येक स्थानावर जाऊन मंदिरं, तिथले पुजारी, तिथले आश्रम त्या संचालकांना दंडवत घालून विनंती केली की बाबा रे एक क्षमा करा ना, मला तुमचे पैसे नको आहेत, तुमची पूजा पाठ मला नको आहे, तुमचं अन्नदान मला नको आहे, तुमची मला एकच वस्तू मला हवी आहे. या देवासाठी एखादा विशेष मिळेल का, चुरा एखादा विशेष असा मिळेल का. त्यांची ही भीक प्रॉपर आम्हाला लक्षात घ्या. तुम्ही आत्तातून ती गोष्ट ओळखा किती महान भयंकर गोष्ट मी बोलतोय. तिथे भीक त्यांनी पैशाची मागितली नाही, दक्षिणेची मागितली नाही, त्यांनी भिक्षा मागितली ती विशेषांच्या चुऱ्याची. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी चुरा विशेषाचा, कुठे लहान लहान विशेष ते सगळ्या ठिकाणी गेलेत. या मार्गाने झाले तर त्या मार्गाने पदयात्रा, त्या मार्गाने निघाले तर तिसऱ्या मार्गाने पदयात्रा, असं करून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. द्वारकेला गेले, तिकडे उत्तरेमध्ये गेले, सगळ्या ठिकाणचे विशेष आणले आणि त्या चोऱ्यांच्या गाठोड्या पोटोड्या एवढ्या मोठ्या गोळा केल्या. आणि जेव्हा हे 2 ओटे बनले, उत्तर दक्षिण ओटे 2 ओटे आहे, माहूरच्या तर्जेवर बनलेलं हे मंदिर आहे. दुसऱ्या नंबरचा जो ओटा आहे, पहिला ओटा आहे तो श्री दत्तात्रय महाराजांचा आहे. दुसरा ओटा आहे त्या ठिकाणी एक विशेष बसवलेला आहे. हे सगळे आणलेले जेवढे काही तीर्थस्थान होते, जेवढ्या ठिकाणचे ते विशेष किंवा ते चोरा मिळू शकला त्या सगळ्यांचा मिळून एक ओटा तयार केला स्पेशल. असा ओटा मला वाटत नाही संपूर्ण महाराष्ट्रात कुठे किंवा नाही, मला तरी पाहण्यात आलेला नाही. आणि किती
तानांचा ओटा किंवा चोरा त्या ठिकाणी आहे हे मला माहित नाही. पाचही अवताराचा